नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आज आपण ज्वारीचा पुलाव किंवा ज्वारीची खिचडी ही रेसिपी पाहणार आहोत। हे बनवायला एकदम सोपं आहे आणि खायला हे खूप छान लागतं। तुम्ही हे डायबिटिक पेशंटला देऊ शकता किंवा वेट लॉस मध्ये हे खूप महत्त्वपूर्ण ठरते। एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे। चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। ज्वारीचा पुलाव बनवण्यासाठी मी इथे पाऊण वाटी एवढी ज्वारी घेतलेली आहे। आता ही ज्वारी आपण एका पातेल्यामध्ये टाकून घेऊयात। इथे आपण सगळी ज्वारी पातेल्यामध्ये टाकून घेतली आहे। आता ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढूयात। इथे आपली ज्वारी एकदम छान अशी धुवून झाली आहे। आता यामध्ये पाणी घालूया। तर ज्वारी बुडून बरचसं पाणी वरती येईल एवढं पाणी यामध्ये घालायचे। आता यावरती झाकण ठेवूया आणि हे रात्रभर भिजून घेऊया किंवा तुम्ही याला 7 ते 8 तास भिजून घेऊ शकता। इथे मी ज्वारी रात्रभर भिजून घेतलेली आहे। आता यामधील पाणी काढून टाकूयात। तर मी यामधील पाणी काढून टाकले। आता ही ज्वारी आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात। इथे संपूर्ण ज्वारी मी कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे। आता यामध्ये पाणी घालायचे। तर मी यामध्ये 3 ग्लास इतकं पाणी घातले। आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया आणि थोडीशी हळद घालायची आहे। आता याला झाकण लावूया आणि आता याच्या 10 ते 12 शिट्ट्या करून घेऊयात। इथे मी कुकरच्या 12 शिट्ट्या करून घेतल्यात। कुकर थंड झालाय। आता याचं झाकण काढून घेऊयात। तर इथं आपण झाकण काढून घेतलंय। आता तुम्ही पाहू शकता की ज्वारी इथे आपली एकदम मऊ अशी शिजलेली आहे। आता यातील पाणी काढून टाकायचे। त्यासाठी मी इथे चाळणी वापरलेली आहे। इथे आपली ज्वारी आणि पाणी सेपरेट झाले। आता या ज्वारीला फोडणी देऊन घेऊयात। फोडणी देण्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवून घेतली। कढई चांगली गरम झाली आहे। आता यामध्ये तेल घालूया। तर मी इथे 2 पळी इतकं तेल घातलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे। तर यामध्ये मी 1 चमचा इतकं मोहरी घातली। मोहरी तडतडली की यामध्ये जिरं घालायचं। जिरं देखील 1 चमचा घातलंय। जिरं फुललं की यामध्ये कांदा घालायचा आहे। मी एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय आणि तो घातलाय। तसेच इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात आणि त्या देखील घातल्यात। आता कांदा गुलाबी होऊपर्यंत हा परतू द्यायचा आहे। इथे कांदा गुलाबी रंगावरती परतलेला आहे। आता यामध्ये काही भाज्या घालायच्या। तर त्यामध्ये मी बारीक चिरलेलं गाजर घातलंय आणि तसेच बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आणि थोडेसे वाटाणे देखील घातलेत। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि मऊ होईपर्यंत हे परतू देऊयात। इथे गाजर आणि शिमला मिरची छान मऊ झाले। आता यामध्ये टोमॅटो घालायचे। आता टोमॅटो घातलं की यामध्ये लगेच मीठ घालायचे। टोमॅटोवरती लगेच मीठ घातलं की टोमॅटो हे खूप लवकर मऊ होतं। आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतू देऊयात। इथं आपले टोमॅटो छान मऊ झाले। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीरही छान मिक्स करून घेऊयात। इथे आपल्या भाज्या सगळ्या छान मऊ झाल्यात। आता यामध्ये अर्धा चमचा इतकं लाल तिखट, अर्धा चमचा इतके हळदी पावडर आणि यामध्ये 1 पॅकेट मॅगी मसाल्याचं घालूया आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण जी शिजून ठेवलेली ज्वारी आहे ती संपूर्ण ज्वारी यामध्ये टाकून घ्यायची आणि ज्वारी ही सगळी छान मिक्स करून घ्यायची आहे। इथे ज्वारी मसाल्यांमध्ये छान मिक्स झाली आहे। आता यामध्ये पुन्हा एकदा कोथिंबीर घालूया आणि पुन्हा कोथिंबीरही छान ज्वारीमध्ये मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे आपला हा ज्वारीचा पुलाव बनवून तयार झालेला आहे। आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे खाण्यासाठी प्लेटमध्ये वाढून घेऊयात। अशा प्रकारे इथे आपला ज्वारीचा पुलाव किंवा ज्वारीची खिचडी बनवून तयार झालेली आहे। ही खायला खूप छान लागते। फक्त खाताना यामध्ये लिंबू पिळायचं। लिंबू पिळल्यानंतर ही एकदम अप्रतिम लागते। तुम्ही हे रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता किंवा तुम्ही हे ब्रेकफास्टमध्ये देखील बनवू शकता। हे तुम्ही डायबिटिक पेशंटला देऊ शकता किंवा वेट लॉसमध्ये देखील हे खूप महत्त्वपूर्ण ठरते। तुम्ही हे एकदा नक्की बनवून पहा। तुम्हालाही हे खूप आवडेल आणि अशाच वेगवेगळ्या आणि चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राइब करा। थँक यू।